सार्वजनिक बांधकाम विभाग हा घोटाळ्यांचा विभाग झालाय असं चित्र या विभागाच्या कामावरनं पाहायला मिळतंय। कारण मागच्या 2 वर्षात कोट्यवधींची कामं कागदोपत्री झाली आहेत, पण प्रत्यक्षात कामच अस्तित्वात नाहीयेत। मनी मेकिंग रॅकेटच्या माध्यमातून अधिकारी आणि ठेकेदारांच्या संगनमतानं पीडब्ल्यूडी मध्ये सुरू असलेल्या घोटाळ्यांचा मागोवा घेणारा सकाळ इन्व्हेस्टिगेशन टीमचा स्पेशल रिपोर्ट। पीडब्ल्यूडीतलं काळं बेरं। राज्याचा गाडा हाकणाऱ्या मंत्रालयाला लागूनच आहे हे आकाशवाणी आमदार निवास आणि याच आमदार निवासात गेल्या वर्षभरात रंगरंगोटी, फर्निचर यांसारख्या डागडुजीच्या कामावर सार्वजनिक विभागाने तब्बल 2,37,00,000 रुपये खर्च केल्याचं कागदोपत्री पुरावे सांगतात। प्रत्यक्षात मात्र आमदार निवासातील शेवाळलेल्या आणि रंग उडालेल्या भिंतीच पीडब्ल्यूडी विभागाने पैसे नेमके कुठे खर्च केले आहेत याची साक्ष देतात। आता आपण उभे आहोत आकाशवाणी आमदार निवासच्या समोर। या आमदार निवासावर पीडब्ल्यूडी विभागाने तब्बल 2.5 कोटी रुपये गेल्या 4 ते 5 महिन्यामध्ये खर्च केलेले आहेत। परंतु या आमदार निवासाकडे पाहिल्यानंतर हे 2.5 कोटी रुपये गेले कुठे असं प्रश्नचिन्ह उपस्थित राहतं। आपण बघू शकता की या इमारतीच्या पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या मजल्यांची काय स्थिती आहे। या इमारतीच्या आतमध्येही जाऊन आम्ही पाहिलं। रूम नंबर 401, 217, 218, 332 या खोल्यांवर प्रचंड प्रमाणात शासनाने पैसे खर्च केलेले आहेत। परंतु तेथील काम पाहिल्यानंतर या कामासाठी इतका खर्च झाला असेल याबाबतच आश्चर्य वाटतं। ही परिस्थिती नुसत्या आमदार निवासाची नाहीये, तर मुंबईतील इतर शासकीय इमारतींचेही असेच 3-13 करून बिलांचे मनोरे रचल्याचं दिसतंय। यामध्ये मागील 4 महिन्यातच सिडन्या महाविद्यालयात 1,57,00,000 रुपये खर्च झालेत। तेलंग मुलीच्या वसतिगृहात 1,08,00,000, कामा हॉस्पिटलमध्ये 2,32,00,000, चर्चगेट इथल्या मुलांच्या वसतिगृहात 89,00,000 खर्च केलेत। पण हे सगळं काही फक्त बिल काढण्यासाठीच, काम मात्र शून्य। या सर्व प्रकाराबाबत सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांना विचारलं असता त्यांनी कारवाईचं आश्वासन दिलंय। मी सांगितलं ना, चौकशी करतो आता, आणि काय पाहिजे कशासाठी? तुम्हाला रिझल्ट हवाय का रेकॉर्ड हवाय? विशेष म्हणजे या प्रकरणावर सकाळने आवाज उठवल्यावर हरकतीत आलेल्या सरकारने या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी 2 चौकशी समित्यांची नियुक्ती केली आहे। पण असं असलं तरी चौकशी अंती किती अधिकाऱ्यांवर प्रत्यक्षात कारवाई होणार हा प्रश्न तुर्तास तरी अनुत्तरितच आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट राजेंद्र गमरे आणि तुषार खरासचा ब्युरो रिपोर्ट, सकाळ इन्व्हेस्टिगेशन टीम, मुंबई।